सादरीनं वांगचुक यांना झाकलं, पण मोदी सत्य झाकू शकत नाही। आता सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे। देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य जपण्याचा लढा सुरू करा। शिवाजी पार्कातून उद्धव ठाकरेंचं तरुणांना आवाहन। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची त्यांच्या पत्नी गीतांजलींची मागणी कोर्टाने फेटाळली। वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळतील, उपचारांना सहकार्य करण्याचे हायकोर्टाचे वांगचुक यांना आदेश। संसदेचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन। तृणमूलच्या 20 बंडखोर खासदारांना बैठकीचं निमंत्रण दिल्यानं सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग, तर कॉकरोच जनता पार्टीचा संसदेवर उद्या धडक मोर्चा। बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी अकोल्यात 9 कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल। साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज फायनलचा थरार। 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना एकमेकांना भिडणार। मेस्सी सलग दुसरी फायनल खेळणार।